हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थच. शरद पवारांचा नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर. भटकती आत्मा कोण, कोणत्या उद्देशाने टीका केली? पुढच्या सभेत मोदींना विचारणार. मोदींच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. 4 जून नंतर भाजपसाठी महाराष्ट्र स्मशानभूमीसारखा होईल, त्यामुळे मोदींचाच अतृप्त आत्मा राज्यात फिरतोय. संजय राऊतांचा पलटवार. 15 वर्षांपूर्वी मावळत्या सूर्याच्या साक्षीने खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. माढ्याच्या पाणी प्रश्नावरून मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल. माढ्याला मोहिते पाटलांच्या दहशतीतून मुक्त करायचंय. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील मुलांच्या भविष्यासाठी एकत्र. देवेंद्र फडणवीसांची टीका. शिंदेंच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी. रवींद्र वायकरांविरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होणार. मुंबईतल्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार. 3 उमेदवार मराठीच असतील, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. नाशिकच्या जागेचा तिढा आजच सुटण्याची शक्यता. नाशिकमध्ये गिरीश महाजनांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू, तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता. गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांमध्ये चर्चा. नाशिकातून लोकसभा लढण्यावर शांतिगिरी महाराज ठाम. अजय बोरस्तेंशीही गिरीश महाजनांची चर्चा. नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज. ठाकरेंनी बोलावूनही करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध. आमच्या विरोधात प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी येऊ नये, एकीकरण समितीची भूमिका. ब्राह्मणांचा शाप आता लागत नाही, कारण आताचे ब्राह्मण हे मटण खाणारे. नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार. माझा विश्वासघात केल्यास सत्यानाश होतो, काही दिवसांपूर्वीचं फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईत प्राचीन वृक्षांची तोड. आमचं सरकार आल्यावर कारवाई करू. आदित्य ठाकरेंची टीका. तर त्यांची सत्ता येणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात फिरणं. शिंदेंचा पलटवार. माझ्या कॉलरवर शरद पवारांचं प्रेम. मलाच निवडून देण्यामागे शरद पवारांचे संकेत. शरद पवारांच्या टीकेनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा. ऋषभ पंतचे टीम इंडियात कमबॅक, तर शिवम दुबे, संजू सॅमसन यांचाही संघात समावेश. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.